शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या तुमच्या आवडत्या चॅनलला खूप खूप स्वागत करत असताना महत्त्वाचा व्हिडिओचा विषय आहे फुल शेती संदर्भात. शेवंती पिकात कुठलाही अनुभव नसताना डॉक्टर किसानच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी कसं सक्सेस मिळवलं त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, ज्या वेळेस कुठलाही शेतकरी महाराष्ट्रातील असेल, कर्नाटक, गुजरात, राजस्थान जो डॉक्टर किसानवर विश्वास दाखवून कुठेतरी नवीन पीक त्या ठिकाणी घ्यायच्या उद्देशाने पूर्णपणे डॉक्टर किसानवर विश्वास टाकून ज्यावेळेस सक्सेस मिळवतो, ती सक्सेस स्टोरी तुमच्यापर्यंत पाठवणं हे माझं कर्तव्य आहे आणि तेच आजच्या व्हिडिओमधून मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव प्रथमतः जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव सुदाम मुरलीधर मते, राहणार जयपूर, तालुका जिल्हा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. मोबाईल नंबर 9834563351. तुम्ही फुल शेती कधीच केली नाही? नाही, आतापर्यंत केलेलीच नव्हती. पहिल्यांदाच लागवड पहिल्यांदा. केली. आणि का डॉक्टर किसानलाच निवडलं? एक मी पाठीमाग बी आपलं द्राक्षाचा प्लॉट बुक होता बर आपलं. बर फक्त एक पाठीमागचंच वर्ष गॅप गेला, बर बर. त्यामुळं म्हणलं आपण डॉक्टर किसानलाच प्लॉट बुकिंग साठी द्यावं. पण मग नेमकं कारण काय? काच डॉक्टर किसान, दुसरं का नाही डॉक्टर किसान? मी आपल्या ऑफिसच्या व्हॉट्सअप नंबरवर मी मेसेज टाकला होता, शेवंती प्लॉट बुकिंग घेता का? ते अच्छा. म्हणे हो चालेल म्हणे सर, आपल्याला व्हरायटी ते कळवा म्हणे. मी त्यांना टाकवलं व्हरायटी, ते टाकलं, बुकिंग करून घेतलं त्यांनी. तुम्ही तेव्हा विचारला असेल होईल का success? होईल, हो विचारलं होतं. मग त्यांनी काय सांगितलं? ते निघा आम्ही म्हणजे घेतो. मला तर विश्वासच तुमच्यावर, त्याचा काही अडचण काही. पण मग डॉक्टर किसानच का? जर समजा द्राक्ष पिकामध्ये तुम्ही मार्गदर्शन घेतलं, 1 वर्ष गॅप घेतला, त्याच्यानंतर आता एखादं नवीन पीक करायचंय, मग डॉक्टर किसानच का निवडलं? आता विषय कसा आहे, आमचे द्वारकाधीश बीज भंडारवाले, अच्छा आपले औषधं सगळे त्यांच्याकडे उपलब्ध आहे. अच्छा. त्यामुळं म्हणलं आणि आपला विश्वास आहेच पहिल्यापासून, त्यामुळे म्हणलं यांच्याकडून. द्राक्षामध्ये जेव्हा तुम्ही मार्गदर्शन घेतलं तेव्हा खर्च कमी होऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ झाली का? हो, वाढ झाली नक्कीच. म्हणजे हे मूळ कारण आहे. हो, त्याच्यासाठी. आणि मित्रांनो, बोला बोला. त्या हिशोबानं जसं विश्वास दाखवला तसंच त्या हिशोबानं शेवंती आपलं ह्या भागात आतापर्यंत कोणी केलेली बी नाही, आणि क्वालिटी आणि क्वांटिटी हे उत्तमच राहील. अच्छा. आजपर्यंत बरेच शेतकरी म्हणतात का नाद करायचा, पण डॉक्टर किसानचा कुठं बरोबर. आपल्यासोबत द्वारकाधीश बीज भांडारचे स्वतः सर्वेसर्वा संचालक आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की शेतकरी तुमच्या दुकानात येतात आणि खरं तुम्ही जे बोलले ना, तुमचे प्रोडक्ट डॉक्टर किसानचं कुठलंही प्रोडक्ट नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. हो, दादा, काय अनुभव सांगाल जे तुमच्याकडे शेतकरी येतात? प्रथमतः तुमच्या दुकानाचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझं नाव दीपक राजू मते. आपल्या फॉर्मचं नाव द्वारकाधीश बीज भंडार, मार्केट कमिटी करमाळ, जालना रोड इथे आहे. आणि नंबर डॉक्टर- सांगा. 8080107577 हा नंबर मोबाईल नंबर आहे. आणि डॉक्टर किसानला जे शेतकरी अगोदर सुरुवात त्यांनी केली आणि त्यानंतर त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी उत्पन्न बघून, मालाची क्वालिटी बघून आणि खर्चाचा जो हिशोब लावला आपण, ज्या ठिकाणी टोमॅटो पीक असेल, जास्त तर आतापर्यंत टोमॅटो पीक होतं, शेवंती पहिलाच प्लॉट आहे आपल्याकडं. टोमॅटो पिकामध्ये ज्यांचं 70 ते 80 हजार लाख पर्यंत 1 एकरचं 1.5 एकरचा खर्च जायचा, माल संपेपर्यंत निघेपर्यंत, पूर्ण प्लॉटचा एंड होईपर्यंत, तो खर्च डॉक्टर किसानमध्ये कुठेतरी 50-25 हजारापर्यंत औषधांचा आणि खतांचा येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे शेतकरी भेसळ डोस, कोणाला कोणतंही पीक करायचं म्हणजे भेसळ डोस अगोदर डोक्यात असतं, काहीतरी त्या भोतमध्ये भरायचं, वरून मल्चिंग आतरायची, आणि उद्या त्याच कालांतराने त्या टाकलेल्या रासायनिकाचे वाफ होऊन तुम्ही लावलेले टोमॅटो त्याला भाप लागणे, मर येणे, सड येणे आणि प्लॉट खराब होणे हे लक्षणं दिसून येतात. परंतु आपण जेव्हा सांगतो की हे तुमच्या त्या झालेलं कारण त्याचं हे आहे, तेव्हा शेतकरी मान्य करत नाही. आणि डॉक्टर किसानचा विषय असा आहे, भेसळ डोस सुरुवातीला विशेष नाही, भेसळ डोसचा तुम्ही भेसळ डोस टाका म्हणून. तुमचं वॉटर सोल्युबल असेल, वरद बायोचा असेल, ग्रोस्टार ॲग्रोकेअरचा असेल आणि मास्टर ॲग्रो सायन्सचा असेल, हे जे उत्पादन आहे आणि जे उत्पादन आहेत ते सजेस्ट करतात, त्यांची मार्केटमध्ये किंमत पण कमी आहे. आणि ज्या हिशोबाने आपण एखाद्या उच्च नामांकित कंपनीचा तोच जर मॉलिक्युल वापरला आणि यांनी सजेस्ट केलेला मॉलिक्युल वापरला, तर जवळजवळ 50 ते 75% त्याच्या रेटमध्ये तुम्हाला फरक दिसून येईल, कमी आहेत यांनी सजेस्ट केलेलं. तिथं आपला खर्च वाचतो, मजुरावर पण खर्च जास्त होत नाही, कारण की सहसा प्लॉट वाईट जास्त जाण्याच्या हिशोबाने प्रमाण आहे.
ते 1 ते 4 दिवसात नंतर आहे. आणि रोज शेड्यूल फवारणी नाही. रोज रोज तर फवारणी घेतच नाही. तीच सवय आम्हाला लागलेली आहे आता कंटिन्यू मध्ये. दर 4थ्या दिवसाला फवारणी. आम्ही तुमच्या द्राक्ष द्राक्षी पीक तुम्ही स्वतः तुमचं घरचं रजिस्टर हो, केलं होतं, हो. काय अनुभव आला होता? तेव्हा तुम्ही व्हिजिटही दिली होती आणि जवळपास कमीत कमी 150 शेतकरी तेव्हा उपस्थित होते. तर प्रत्येकाचं म्हणजे पॉइंट, घडाची लांबी, घडांच्या पाकळ्या हे बघून प्रत्येकाचं समाधान होतं. त्याच्यात त्या शेड्यूलमध्ये समाधानी होते आणि तेव्हापासून भरपूर जण सजेस्ट करायला लागले. आजूबाजू शेतकरी असतील, मित्रपरिवार असेल आणि त्या यांच्या सल्ल्यामुळं आपल्या दुकानावरती पण जवळपास कमीत कमी 50 ते 70 किलोमीटर लांबून पूर्ण आजूबाजूच्या परिसरातून शेतकरी येतात, की फक्त ते उत्पादन मिळालं पाहिजे आणि ते आहे. कमी किमतीमध्ये चांगलं नियोजन सर देतात. मित्रांनो, नक्कीच दादांची आपण प्रतिक्रिया ऐकून घेतली. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आमच्या शेड्यूलमध्ये जे वेळापत्रक असतं, सिजंटा बाहेर पासून नामांकित कंपन्या असो किंवा आपल्या पिकाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करत असतो. मित्रांनो, या ठिकाणी या शेवंतीच्या प्लॉटमध्ये येताना सकाळी दादाची आणि आमची भेट झाली. त्यांना आम्ही शब्द दिला होता की दादा, आज अंधार पडायच्या आत आम्ही तुमच्या प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये येऊ. ठीक आहे. हा प्लॉट 2 किलोमीटर आतमध्ये होता. आम्ही चप्पल बूट काढून दादांनी विचारलं की सर, या प्लॉटमध्ये जाऊ शकतो का? नाही. आम्ही सांगितलं की शब्द दिला आहे, जायचं म्हणजे जायचं. मित्रांनो, बरोबर. या ठिकाणी आज पाऊस झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर गावाचं नाव काय म्हटलं आपलं? जयपूर. जयपूर. मित्रांनो, अशाच नवीन नवीन माहितीसाठी युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. युट्यूबला आकर्षाच्या वरती आपले व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर फेसबुक, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, आजपर्यंत मार्गदर्शन ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही किंवा योग्य डायरेक्शन मिळालं नाही, त्यासाठी डॉक्टर किसनचा जन्म झालेला आहे. मित्रांनो, 77 19 94 11 22 या नंबरवरती तुम्ही फोन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील नंबर दिले आहेत. मित्रांनो, कोणत्याही प्लॉटची किंवा कोणत्याही पिकाची आपल्याला जर अडचण असेल तर आम्हाला फोन करा. त्याच्यानंतर डॉक्टर साहेब काय सांगतात? टेक्निकल बोलायचं झालं तर फुल शेतीमध्ये तुमची शेवंती असेल, त्याच्यानंतर जरबेरिया असेल, तुमचा झेंडू असेल, गोंडा असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आता फुलाची क्वालिटी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. दादा दाखवतायत. त्यांना एकरी चांगला आवरेज मिळतंय, टनेज मिळतंय, वजन मिळतंय, फुलाची क्वालिटी मिळते. हे बघा, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी काय करायचं, सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये फुल शेतीमध्ये करपा असेल, झांतो असेल आणि थ्रिप्स असेल. बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी ब्लॅक थ्रिप्स आणि थ्रिप्ससाठी तडफड करताय. चांगल्या हायेस्ट दर्जाच्या फवारण्या करून त्या ठिकाणी नियंत्रणात येत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला 2 ड्रिपचे ॲप्लिकेशन, जास्तीत जास्त फुलांची संख्या, फुलाची क्वालिटी. फुल शेती तुमचे गुलाब शेती असेल, त्याची दांडी मिळत नाही, लांब दांडी पाहिजे, चांगलं उमललेलं फुल पाहिजे. हे बघा, अशा दर्जाची क्वालिटी जर पाहिजे असेल तर तुम्ही वाढीच्या काळामध्ये 20 25 30 दिवसाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन त्या ठिकाणी देऊ शकतात. जर प्लॉट तुमचे सुरू झालेले आहे, पाऊस येतोय, पानांवर पाणी साचतंय, तिथं करपा येत असेल, धनकीर्तीचं स्पॉट किलर आणि Z78 इंडोफिलचं घ्या किंवा चांगल्या दर्जाचं घ्या. Z78 असेल, मँकोजेब म्हणजे M45, Z78 आणि स्पॉट किलर असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. फुलांची किपिंग क्वालिटी चांगली बनवायची असेल तर वरतून फवारणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ज्या कळ्या दिसताय तुम्हाला या ठिकाणी, ह्या कळ्या वेळेत उमलून चांगल्या दर्जाचं फुल तुम्हाला बनवायचं असेल तर त्या ठिकाणी 200 लिटर पाण्याला ग्राफर 50 मिली, 042 47 500 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, बोरॉन 150 ग्रॅम अशी एक फवारणी. आणि ब्लॅक थ्रिप्ससाठी तुम्हाला एक महत्त्वाचा स्प्रे फुल शेतीमध्ये मी तुम्हाला सांगतो. फुल शेतीमध्ये ब्लॅक थ्रिप्ससाठी 200 लिटर पाण्याला तुम्हाला घ्यायचंय चांगल्या दर्जाचं फिश ऑइल असलेलं सनरूफ 500 मिली, बायोलॉजिकल जे इन्सेक्टिसाइड आहे जेमिझोन 250 मिली. महत्त्वाचा स्प्रे आपण सांगतोय सर, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्याला जे फोन कॉल्स येतात, ऑफिसला जे फोन कॉल्स येतात किंवा जे कमेंट येतात, अनेक शेतकऱ्यांना ब्लॅक थ्रिप्सची खूप अडचण भासते. खूप अडचण. मी तर म्हणतो 200 की लिटर शेतकऱ्यांनी पाण्याचं प्रमाण हा तुम्ही घेऊन पण जा. लक्षात घ्या. शेतकरी मिरची पिकातील असतील, फुल शेतीमध्ये असेल, शिमला मिरची असेल, तिथं 200 लिटरला सनरूफ 500 मिली, जेमिझोन 250 मिली, पेगासस सिजंटाचं पेगासस नावाने जे कीटकनाशक येतं ते 250 ग्रॅम. 3 कॉम्बिनेशन झाले. अजून एक सांगतोय, नीट लक्षात घ्या. सनरूफ 500 मिली, जेमिझोन 250 मिली, पेगासस 250 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्ही इमिडा लक्षात घ्या आणि फिप्रोनिल एकत्र असलेलं पोलीस 40 ग्रॅम किंवा जंप 40 ग्रॅम असा स्प्रे तुम्ही व्यवस्थितरित्या कव्हरेज मिळून घ्या. ब्लॅक थ्रिप्स कमीत कमी 15 दिवस तुमच्याकडे फिरकणार नाही. परत एकदा सांगतो, 200 लिटर पाण्याला जेमिझोन ग्रोस्टारचं 250 मिली,
प्लॅटिनम जे तुम्ही वापरता, खूप तुम्हाला आवडतं त्या कंपनीचं सनरूफ 500 मिली. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय ज्याच्यामध्ये इमिडा आणि फिप्रोनिल आहे. घरडाचं तुम्ही पोलीस वापरू शकतात, बाहेरचं तुम्ही जम्प घेऊ शकतात, लिसेंटा घेऊ शकतात 40 ग्रॅम लिसेंटा किंवा पोलीस किंवा जम्प 40 ग्रॅम. आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय घ्यायचंय ते लक्षात आलं. पहिल्या सुरुवातीला मी काय सांगितलं तुम्हाला ते लक्षात घ्या, बरं. कारण स्प्रे सांगतोय आणि वाढीच्या काळामध्ये तुम्हाला 4 स्ट्रोक आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन सांगितलं. ज्यावेळेस फुलं उमलायला लागले किंवा फुलं लागतात त्यावेळेस ग्राफर 04932 GA6B बोरान प्रमाण पण सांगितलंय. 2-2, 3-3 वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फुलं उमलले, फुलाचं वजन, फुलाची क्वालिटी, त्या ठिकाणी करपा येऊ नये. सूर्यप्रकाश असताना एखादा सिस्टमॅटिक स्प्रे घेत असताना कर्जेटचा एक स्प्रे घेऊ शकतात 200 लिटरला 600 ग्रॅम किंवा ॲमिस्टार ऑप्टी 200 मिली. त्याच्यात कीटकनाशकचा वापर करत असताना तुम्ही डेलिकेटचा वापर करू शकतात. ॲमिस्टार ऑप्टी एकरी 200 मिली आणि डेलिकेट एकरी 80 मिली. त्याच्यानंतर फुलांची संख्या वाढली, ग्राफरची फवारणी केली, फुल भरलं पाहिजे, फुलाचं वजन मिळालं पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40 अशा पद्धतीने जर काम केलं तर चांगल्या पद्धतीत अशी फुलांची संख्या, मग तुमचा झेंडू असेल, तुमचे शेवंतीमधले 3-4 प्रकार असतील, भाग्यश्री व्हाईट असेल, येलो असेल किंवा गुलाब असेल, अशा फुलशेतीमध्ये चांगल्या पद्धतीत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तालुका छत्रपती संभाजीनगर, जिल्हा छत्रपती गाव जयपूर ह्या ठिकाणून आजचा हा व्हिडिओ फुलशेती संदर्भात. पहिल्यांदाच फुलशेती केली, डॉक्टर किसानवर 100% विश्वास ठेवून सक्सेस पण मिळवलं, त्याबद्दल शेतकऱ्याचं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो की डॉक्टर किसानवर डोळे झाकून पहिलं पीक लावताना विश्वास ठेवणं आणि ते सक्सेस करून दाखवणं, मेहनत त्यांची, जोड डॉक्टर किसानची आणि ध्येय डॉक्टर किसानचं. प्रत्येक शेतकऱ्याला सदन आणि श्रीमंत बनवल्याशिवाय डॉक्टर किसानचे ही जोडी, जय वीरूची जोडी, डॉक्टर सागर पवार आणि डॉक्टर सुनील दिंडे शेवटपर्यंत, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत कार्यरत राहणार आहे, हा शब्द शेतकऱ्यांना देतो आणि व्हिडिओचा शेवट करतो. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.